नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकतर्फे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सक्षम व दिव्यांगांसाठी UPSCच्या वेगळ्या संधी दिल्या जाऊ शकत नाहीत. पूजा खेडकरला 15 एप्रिलपर्यंत अटकेपासून दिलासा. लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली. सर्वसामान्य उमेदवार व दिव्यांग उमेदवाराच्या रूपात परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या संधी दिल्या जाऊ शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने भारतीय प्रशासकीय सेवेच्या IAS माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरला मंगळवारी सांगितले आहे. परीक्षेत फसवणूक केल्याचा व चुकीच्या पद्धतीने OBC तसेच दिव्यांग कोट्याचा लाभ उठवल्याचा खेडकरवर आरोप आहे. दिल्ली सरकारची बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल SV राजू यांनी म्हटले आहे की UPSCच्या उमेदवारासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करण्याच्या प्रकरणात सहभागी मध्यस्थांची ओळख पटवण्यासाठी खेडकरला ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज आहे. न्यायालय BV नागरत्न आणि न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा यांच्या पीठाने खेडकरच्या याचिकेवर पुढील सुनावणी 15 एप्रिलला निश्चित केली. त्यामुळे खेडकरला अटकेपासून दिलासा मिळाला आहे. आम्ही त्यांना ताब्यात घेऊ शकतो. खेडकरची बाजू मांडताना अधिवक्ता बीना माधवन यांनी सांगितले की तपास यंत्रणेला सहकार्य करणार असल्याचे कळविले आहे. त्यावर राजू म्हणाले की आम्ही त्यांना ताब्यात घेऊ इच्छितो. अन्यथा त्या सामील मध्यस्थांची ओळख उघड करणार नाहीत. खेडकरला 9 संधी दिल्या, परंतु बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून परीक्षेच्या जास्त संधी प्राप्त केल्या. लोकपालांचे अधिकार क्षेत्र तपासणार. उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशाविरोधातील तक्रारीची दखल घेण्याचा भ्रष्टाचार विरोधी लोकपालाला खरोखर अधिकार आहे का, हे तपासावे लागेल, असे निरीक्षण संबंधित प्रकरणाची सुनावणी करताना खंडपीठाने नोंदवले. आम्ही फक्त लोकपाल कायद्याअंतर्गत अधिकार क्षेत्राच्या मुद्द्यावर विचार करणार असल्याचे सुनावणी दरम्यान न्यायालय गवई यांनी स्पष्ट केले. संबंधित प्रकरणावर 15 एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. लोकपालाचा आदेश त्रासदायक असून न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याशी निगडीत असल्याचे स्पष्ट करत पीठाने केंद्र, लोकपाल व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाविरोधात तक्रार दाखल केलेल्या व्यक्तीला नोटीस पाठवले होते. लोकशाही देशाने पोलीस राजप्रमाणे काम करता कामा नये. नवी दिल्ली. चौकशी पूर्ण झाल्यानंतरही कनिष्ठ न्यायालयाकडून कमी गंभीर प्रकरणामध्ये जामीन याचिका फेटाळण्यात येत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायाधीश अभय S. ओकर, न्यायालय उज्ज्वल भुइया यांच्या पीठाने मंगळवारी म्हटले की जेथे तपास यंत्रणा कोणत्याही वास्तविक कारणाशिवाय लोकांना ताब्यात घेण्यासाठी मनमानी शक्तीचा वापर करतात, त्या लोकशाही देशाने पोलीस राजप्रमाणे काम करता कामा नये. पीठाने म्हटले आहे की 2 शतकापूर्वी छोट्या प्रकरणातील जामीन याचिका उच्च न्यायालयात फारच कमी पोहोचत असत. सर्वोच्च न्यायालयाची तर बातच सोडा. या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी करण्याची ही पहिली वेळ नाही. कनिष्ठ न्यायालय व उच्च न्यायालयांनी जामीन देताना अधिक उदार दृष्टिकोन अवलंबावा, असा आग्रह न्यायालयाने वारंवार धरलेला आहे. पीठाने एका आरोपीला जामीन दिला. फसवणुकीच्या एका प्रकरणात 2 वर्षांपासून तो ताब्यात होता. चौकशी पूर्ण झाली आणि आरोपपत्र दाखल झाले तरी आरोपीची जामीन याचिका कनिष्ठ न्यायालय व गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली होती. आमच्यावर ओझे कशाला टाकता? जामीन याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश ओक यांनी म्हटले की ज्या याचिकांचा निपटारा कनिष्ठ न्यायालयात व्हायला पाहिजे त्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करीत आहे, ही आश्चर्यकारक बाब आहे. न्यायपालिकेवर अनावश्यकरित्या ओझे टाकले जात आहे. जामीन निष्पक्ष आणि वेळेवर दिला जावा वासह स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा आग्रही न्यायालयाने धरला आहे. धन्यवाद.